यानंतर आपण मालेगावला जाऊयात. अजय सोनावणे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजय, खरं तर मालेगाव हा मुस्लिम बहुल हा सगळा भाग आहे आणि या ठिकाणी आता भाजप खरं तर त्यांनी 27 उमेदवार दिलेले आहेत आणि जी लढत आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये असणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कुणाला फळणार ही महापालिका असं दिसतंय? रेश्मा, असं आहे की मालेगाव महानगरपालिकेमध्ये जी पण काही सत्ता स्थापन होती ती पश्चिम भागामधून, पूर्व भागामधून जे उमेदवार निवडून येतात त्यांच्यावरती सगळं सत्तेचा खेळ अवलंबून असतं. यावेळेला भाजपने या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत, मात्र हे कितपत उमेदवार निवडून येतील अशी शंका आहे. कारण या ठिकाणी जनता दल, राष्ट्रवादी युती आणि काँग्रेसचा बोलबाला असतो. त्यामुळे यावर्षी MIM पण यामध्ये उतरलेली आहे. आणि हा सगळा प्रकार जर आपण बघितला तर याच्यामध्ये नेमकं कोणाच्या मतांचं डिवायडेशन होतं आणि त्यातही मागच्या वेळेपेक्षा यावेळेला कमी मतदानाची टक्केवारी झालेली आहे. या निवडणुकीचं आपण वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल की पूर्व भागामध्ये अनेक ठिकाणी जे त्यांचे पॉकेट्स होते ज्या नेत्यांचे, त्या ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. त्याच्यामुळे उमेदवार तर प्रचार करत होते, परंतु नागरिकांचा त्यांना कितपत सपोर्ट मिळालेला असेल हे सांगणं कठीण आहे. बरं, त्यासोबतच अजय, या ठिकाणी खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य जास्त बघायला मिळतं. मात्र या ठिकाणी यावेळेस 27 उमेदवार दिलेले आहेत भाजपने, त्यात 14 उमेदवार या महिला उमेदवार आहे. या सगळ्याचा फायदा भाजपला होऊ शकतो काय दिसतंय? आपण बघितलं असेल की निवडणुकीच्या दिवशीच भाजपाच्या एका महिला उमेदवाराने आपल्याकडे एक प्रतिक्रिया दिलेली होती की या ठिकाणी फक्त उमेदवार उभे केले, परंतु त्यांना वरिष्ठांकडनं कुठलीही प्रकारची मदत किंवा सपोर्ट झालेला नाही. त्याच्यामुळे कितपत तिथे भाजपाला फायदा होईल हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. रेश्मा.